नमस्कार मित्रांनो, प्रयोग हा टॉपिक चालू आहे. कमी टायमामध्ये विदिन सेकंदात प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते आपण पाहिलं. ठीक आहे. आणि स्पर्धा परीक्षा त्यालाच म्हणतात की कमी टायमात, जितक्या कमी टायमात उत्तर काढता येईल तितकं महत्त्वाचं. आणि म्हणून मित्रांनो, प्रयोग हा टॉपिक असा आहे, जर आपण त्याच्या कन्सेप्टवर गेलो तर विदिन सेकंदात उत्तर निघते. पण आपण काय करतो, पुस्तकी भाषेतून जातो आणि त्याला खूप टाइम लावतो. तितका टाइम आपल्याकडे नाही मित्रांनो. ठीक आहे. कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील मित्रांनो तर आपल्याला त्याच्या बारकाव्यावर जावं लागतंय. आणि मित्रांनो, प्रयोग टॉपिक सुरू केलं तर आपण प्रयोगची सिरीज सुरू केली यूट्यूबला. प्रयोग भाग 1, प्रयोग भाग 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. प्रयोग म्हणजे आपण पाहिलं होतं. त्यानंतर प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: कर्तरी, कर्मणी, भावे. ठीक आहे. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पाहिले, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. दुसरा प्रकार आपण पाहू लागलो कर्मणी प्रयोग. ठीक आहे. आणि कर्मणी प्रयोगाचं मित्रांनो वर्गीकरण आपण 2 प्रकारे केलं, प्रधान कर्तृक कर्मणी आणि गौण कर्तृक कर्मणी. प्रधान कर्तृक आपण पाहिला होता, त्यानंतर आपण गौण कर्तृक टाकला होता. गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे 4 प्रकार पडले होते: शक्य कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी आणि जुना कर्मणी. त्यामध्ये आपण शक्य कर्मणी पाहिलाय, समापन कर्मणी पाहिलाय आणि या लेक्चरमध्ये आपल्याला मित्रांनो नवीन कर्मणी बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग. मित्रांनो, नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे काय, असा जर तुम्हाला प्रश्न आला तर व्याख्या काही सांगायचा विषय म्हणजे असा आहे की हा जो प्रयोग आहे नवीन कर्मणी, हा इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस मधून मराठीत आला आहे, म्हणून त्याचं नाव पडलं नवीन कर्मणी प्रयोग. इंग्रजीमध्ये ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस आहे बघा. ठीक आहे. तर नवीन कर्मणी प्रयोग शिकत असताना याची जर व्याख्या विचारली तर व्याख्या सांगायची म्हणजे हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस मधून मराठीत आला आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. मित्रांनो, काय याचे काही प्रश्न बघूता, आन्सर काढून पुढे जाऊता. ठीक आहे. हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस मधून मराठीत आलेला आहे, म्हणून नवीन कर्मणी प्रयोग याला म्हणतात. ठीक आहे. पुढे जातो मित्रांनो. तुमच्या समोर उदाहरण आहे, परीक्षेत तुमच्या समोर प्रश्न येते, उत्तर सांगा म्हणून. रामाकडून रावण मारला गेला आणि म्हणते प्रयोग सांगा. रामाकडून रावण मारला गेला. ठीक आहे मित्रांनो, मारला गेला, मारला गेला हे संयुक्त क्रियापद आहे मित्रांनो. याच्यामध्ये मला असं वाटतंय मार हा मूळ धातू आहे, याला आपण कोणने प्रश्न विचारू. कशाने प्रश्न विचारू? कोणने. कारण कर्ता म्हणलं की, प्रयोग म्हणलं की तुम्हाला कर्ता शोधणं गरजेचं आहे, त्याचबरोबर कर्म शोधणं गरजेचं आहे मित्रांनो. रामाकडून रावण मारला गेला, मारला गेला हे संयुक्त क्रियापद आहे. कोण आहे? संयुक्त, संयुक्त क्रियापद. मारला गेला हे संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे. मग मारणारा कोण? रामाकडून, वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. कोण आहे? वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे का नाही असं जर तुमचा विषय असेल तर कडून हे शब्दयोगी अव्यय आहे आणि शब्दयोगी अव्यय आहे म्हणजेच प्रत्यय आहेच. ठीक आहे. रामाकडून रावण मारला गेला, मारला गेला संयुक्त क्रियापद, मार मूळ धातू, मारणारा कोण? रामाकडून, वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला, कर्ता हा शब्दयोगी अव्ययांत आहे म्हणजेच कर्त्याला प्रत्यय आहे मित्रांनो. कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही, कारण कर्तरी प्रयोग होण्यासाठी कर्ता प्रथम विभक्तीत लागते, म्हणजे प्रत्यय लागायला जमणार नाही. अगोदरच आपलं फिक्स झालेलं आहे. प्रयोग भाग 1, 2, 3 मध्ये आपण ते शिकलो. ठीक आहे. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. बरं मित्रांनो, दुसरा प्रश्न विचारू आपण. कोणाला मारले रे? रावणाला, म्हणजे रावण मारलाय. कोणाला मारले? रावण. ठीक आहे. तर मित्रांनो, रावण हे कर्म आहे. रावण कोण आहे? कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. पहा मित्रांनो, रामाकडून रावण मारला गेला, मारला गेला संयुक्त क्रियापद, मार मूळ धातू, मारणारा कोण? रामाकडून, वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे,
कर्तरी प्रयोग होणार नाही. कोणाला मारले? रावण. रावण वाक्याचं कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि मित्रांनो अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कशामध्ये आहे? शब्दयोगी अव्ययांत आहे. कशात आहे? शब्दयोगी अव्ययांत, म्हणजेच शब्दयोगी अव्यय लागून आलेला आहे. आणि मग असं जर झालं की त्याला म्हणायचं नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, साधाच विषय. एखादं फक्त कडून जास्त आहे ते एखादं अजून एखादा शब्दयोगी अव्यय लागून येऊ शकते. ठीक आहे, रामाकडून रावण मारला गेला. मारला गेला संयुक्त क्रियापद, मार मूळ धातू, मारणारा कोण आहे? रामाकडून वाक्याचा कर्ता आहे. कर्ता कडून या शब्दयोगी अव्ययांत आहे, म्हणजेच कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कोणाला मारले? रावणाला, म्हणजेच रावण मारलाय, रावणाला नाही, रावण. ठीक आहे, रावण वाक्याचं कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्ता हा कडून या शब्दयोगी अव्ययांत आलाय, म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग. कारण इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस मधून आलेला आहे म्हणून त्याला नवीन कर्मणी म्हणतात. ओळखायचं कसं? असं कडून मध्ये येते. विषय संपला. कडूनच्या ठिकाणी एखादं दुसरं शब्दयोगी अव्यय येऊ शकते. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. पोलिसाकडून चोराला दंड देण्यात आला. पोलिसाकडून चोराला दंड देण्यात आला. मित्रांनो देण्यात आला संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे, दे मूळ धातू आहे. देणारे कोण? देणारे कोण? कोण आहेत? पोलिसाकडून. वाक्याचा कोण आहेत? कर्ता. मित्रांनो कर्त्याला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय आहे कडून. ठीक आहे, तर मित्रांनो कडून कोण आहे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय आहे म्हणजेच प्रत्ययच आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. देण्यात आला कोण आहे? देण्यात आला हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त संयुक्त क्रियापद, संयुक्त क्रियापद. ठीक आहे, पोलिसाकडून चोराला दंड देण्यात आला. देण्यात आला संयुक्त क्रियापद, दे मूळ धातू, देणारे कोण? पोलिसाकडून. वाक्याचा कर्ता आहे, कर्ता शब्दयोगी अव्ययात आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. मित्रांनो काय दिलाय? मुद्दाम प्रश्न घेतलाय मित्रांनो. काय दिलाय? दंड. वाक्याचं कर्म. या वाक्याचं कोण आहे? कर्म. मित्रांनो अजून एक उत्तर येते बघा. कोणाला दिलाय? कोणाला. कोणाला दिलाय? चोराला. म्हणजे हे पण वाक्याचं कर्मच आहे मित्रांनो. आता इकडे लक्ष द्या. एकाच वाक्यात दोन कर्म आले. पोलिसाकडून चोराला दंड देण्यात आला. ठीक आहे, देण्यात आला संयुक्त क्रियापद, दे मूळ धातू, देणारे कोण? पोलिसाकडून. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. काय दिलाय? दंड. कोणाला? चोराला. कायचं उत्तर कर्म असते आणि कोणालाच उत्तर कर्म असते. एकाच वाक्यात दोन कर्म आले तर कायचं उत्तर मित्रांनो? हे प्रत्यक्ष कर्म असते, प्रत्यक्ष कर्म. आणि मित्रांनो कोणालाच उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असते, अप्रत्यक्ष कर्म. पहा तुम्ही आता. पोलिसाकडून चोराला दंड देण्यात आला. देणारे कोण? पोलीस. काय दिलाय? दंड. कोणाला दिलाय? चोराला. मग कायचं उत्तर? प्रत्यक्ष कर्म. कोणालाच उत्तर? अप्रत्यक्ष कर्म. आता विषय असा आहे, एकाच वाक्यात दोन कर्म आपण ठरवतो कशाहून? कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही की झाला कर्मणी प्रयोग. पण एका कर्माला प्रत्यय आहे, हे बघा ला प्रत्यय, आणि एकाला नाही. मग तुम्ही काय करायचं इकडे पहा. कधी बी प्रयोग ठरत असताना प्रत्यक्ष कर्माला जास्त महत्व द्यायचं. ठीक आहे, आता पहा मग चला डबल एकदा. पोलिसाकडून चोराला दंड देण्यात आला. जाणून बुजून वाक्य घेतले आहे. ठीक आहे, देणारे कोण? पोलिसाकडून. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला शब्दयोगी अव्यय लागले. शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रत्ययच लागलाय, म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग कधीच होणार नाही. दुसरा प्रश्न विचारू आपण. काय दिलाय? दंड. परत एक प्रश्न विचारू. कोणाला दिलाय? चोराला. मग मला सांगा कायचं उत्तर? प्रत्यक्ष कर्म. कोणालाच उत्तर? अप्रत्यक्ष कर्म. इथं प्रत्यय लागलाय का बघा बरं. एका कर्माला प्रत्यय आहे ना. मग असं वाटायला इथं प्रत्यय निध प्रत्यय, तसं नाही.
प्रत्यक्ष कर्माहून प्रयोग ठरवायचा. कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही असंच म्हणायचं, याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कडून या शब्दयोगी अव्ययांत आहे म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग. हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस मधून मराठीत आला आहे म्हणून त्याला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आणि तुम्हाला दिसताना असं दिसतंय. मग याच्यातच ह्याच संकल्पनेमध्ये नवीन कर्मणी प्रयोग येते. एखाद्या वेळेस दुसरं शब्दयोगी अव्यय इथे येऊ शकतं. विषय संपला मित्र, काहीच नाही याच्यामध्ये. विदिन सेकंदाचं काम तुम्हाला समजून सांगितलं म्हणून टाइम लागला नाही. विदिन सेकंदाचं बघा, पोलिसाकडून चोराला दंड देण्यात आला. देणारे कोण? पोलीस. पोलिसाकडून कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग नाही. काय दिलाय? काय दिलाय? दंड. कोणाला दिलाय? चोराला. मग कायचं उत्तर? प्रत्यक्ष कर्म. कोणालाच उत्तर? अप्रत्यक्ष कर्म. आणि मग असं जर झालं एकाच वाक्यात दोन्ही कर्म आले तर प्रत्यक्ष कर्माला महत्व द्यायचं. कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कडून या शब्दयोगी अव्ययांत आलाय म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग. पण संयुक्त क्रियापद येते बरं का शेवटी. सांगायचं तात्पर्य काय? प्रयोग ठरत असताना अप्रत्यक्ष कर्माला महत्व देऊ नका. जर तुम्ही याला महत्व दिलं तर प्रयोग समजत नाही. मग कारण कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय आला. कर्मणी होण्यासाठी कर्माला प्रत्यय लागायला जमत नाही. कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि कडून या शब्दयोगी अव्ययामध्ये कर्ता आलाय म्हणून झाला नवीन कर्मणी प्रयोग. संयुक्त क्रियापद तर येतेच. मित्रांनो, या वाक्यामध्ये राणीकडून पेरू तो पाडण्यात आला. राणीकडून पेरू पाडण्यात आला या वाक्याचा तुम्ही मला कर्ता सांगायचा आहे कमेंटमध्ये. या वाक्याचं तुम्ही मला कर्म सांगायचंय. या वाक्यातला तुम्ही मला क्रियापद सांगायचंय. आणि या वाक्याचा तुम्ही मला प्रयोग सांगायचा आहे, काय होते तर. ठीक आहे, काय काय सांगायचे तुम्ही मला याचं? या वाक्याचा कर्ता सांगायचा आहे, कर्म सांगायचं आहे आणि क्रियापद सांगायचं आणि त्याचबरोबर प्रयोग देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. ठीक आहे, अतिशय तळमळीनं या गोष्टी आहेत. त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलवर महत्त्वाच्या गोष्टी पडत राहतात म्हणून तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नसतो. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.